इकडे बघ. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर आमच्या ब्लॉग मध्ये. खूप दिवसानंतर आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही त्या दिवशी पूर बघायला गेलो तर हे जी मोठी जागा आहे ना ती पूर्ण पाण्यानं भरली होती आणि बघून अक्षरशः डोळे फिरत होते, एवढं पाणी होतं. पण आज किती मोकळं झालं ना, शांत वातावरण आणि गोदावरी मातेचा तो खळखळ वाहणारा निर्मळ आवाज मनाला एक वेगळीच शांतता देऊन जाते. पाणी बघून कैवल्य खाली उतरतच नव्हता, पण मग त्याला खाली सोडलं आणि एवढी मस्ती केली पाण्यात. त्याचे पण कपडे ओले केले आणि आमचे पण. नंतर तो काही ऐकायला तयारच नव्हता. जाताना स्वयंपाक वगैरे करून गेली होती म्हणून थोडा जास्त वेळ तिथं थांबता आलं. स्वयंपाक करून झालं गेलं ना की मग कसं थोडा वेळ निवांत फिरते माणूस. पण कैवल्याचं काही तिथून निघायचं मन होत नव्हतं. तो नुसता म्हणायचा त्याच्या बाबाला की थांबा ना, थोडा वेळ थांबा ना. घरी येताना आम्हाला हे गणपती बाप्पा दिसले आणि बाहेर आल्यावर कैवल्य काही मागणार नाही असं कधीच होत नाही. त्याला काही ना काहीतरी लागतं. मग त्याला फरसांच्या दुकानावर नेलं आणि त्याच्यासाठी सांबारवडी आणि जेवणासोबत थोडे खारेदाणे घेतले. घरी आलो, सर्वांना जास्त भुका लागल्या होत्या म्हणून जेवण केलं.